वाढू जेवायला चलो. तुला जाळ लागले आता भाकरी करून घेते. आज भाजी काय करणार? आज आमटी करायची. कशाची? डाळीचं पीठ भाजून त्यात कांदा भाजून टमाटो भाजून कोथिंबीर सगळं वाटण करून त्याची आमटी करायची. हां. हां. आणि मिरच्या मिरच्या तळून घ्यायच्यात अशा तळून खायला भाकरी बरोबर. तोंडीला नकलायच्या चुडी लावायला भाकरी भाकरीसोबत मिरच्या तळून घ्यायच्या मीठ टाकून. मिरच्या नकलून घ्यायच्या त्याच्यामध्ये मीठ भरायचं हां. आणि तेलात तळायचं. तोंडी लावायला लागतं. आज आबाळ आले कोण? हां आबळ आले. आता ही गाईला अशी करायची. हां. गाईचा दिवस गाईला घासले तसं काय हां. त्याच्यासाठी ही भाकर करायची गाईला. गावाकडे आधी गायला आणि शेवटची कुत्र्याला कुत्र्याला असते. हां चुलीला दोन अग्नी आधी देवतेला चुलीला ही गाईला. शुगरला तुळ्याची ज्वारी चांगली आहे. तुळ्याची भाकरी करता येते. मी नाचणीचं पीठ. भाकरीचं पीठ आणते की त्याच्या वेळी भाकरी छान लागते. हां. झाली गाईची आता भाकरी. मिरच्याला तिखट दिसायला. गावरान मिरच्या तिखटच असतात शेतातल्या. काळी मिरची आहे ही. हां काळी मिरची तिखट असते. चुलीवरच्या भाकरी चवच वेगळी असते. आर एक भाजून करा. करते की शेवटला जरा आर पडतो एकदम भाकरी भाजल्यावर आणि भाजते की. काळी मिरची असते. लाकूड गौरी लावली चांगला जाळ लागते भाकरी.
आई तर मिरच्या नको का? नकल मिरच्या नकल त्यात मीठ टाक, थोडं मीठ भर, हो. तव्यात खाली करते. झाले आता भाकरी करून झाले. आता आरावर का कांदा भाजून भाजायला टाकते, म्हणजे टमाटर भाजते, खोबरं भाजून टाकते, म्हणजे टमाट्याला थोडं तेल लावून टाकते, म्हणजे लवकर भाजते. आणि काय करणार आहे भाजी त्याची? आमटी करायची. आता हे भाजून घ्यायचं ह्याच्यात टाकून सगळं. हां झाले की याला वाटायचं. हां. लसूण ही टमाटर ही कांदा खोबरं सगळं मिक्स करून. लसूण बी भाजणार? हां, कांदा लसूण खोबरं सारं भाजून घ्यायचं, आमटी करून घ्यायची. हां, लई छान म्हणजे लागतं. पहिलं पाटावर वाटत होते, वाटण काढत होते तसं. हां, तसं काढायचं. हां लई छान लागते आमटी, लई भाजी लागते. पीठ भाजून घ्यायचं थोडं गरम तव्यावर. आणि आता ह्याच्यावर का गरम तव्यावर पीठ भाजून घ्यायचं थोडं, डाळीचं बेसन पीठ. आता हे कांदा टमाटर टाकले, आता हे खोबरं टाकून घ्यायचं, म्हणजे भाजून निघते आरावर. आता हे लसणाचा कांदा टाकते मोठामध्ये भाजून निघते, सारं भाजून घ्यायचं म्हणजे आरावर. जरा भाकरी भाजली. झाली भाकर भाजून टाक, त्यात लगेच पीठ भाजून घेते, लगेच मिरच्या खाली वरी करते, तळून घेते, तोंडीला खाली बी घालावं लागेल. आता खाली संपला मिरच्याचा, थंडीचंच घालते तर. हां, अजून जरा कवळ्या मिरच्या थोड्या निबूळ बुडायला मिरच्या खराब. भाजली भाकर. आता ह्याच्यात थोडं तेल टाकते, तेल टाकून त्याला टाकून थोडं पीठ भाजून घेते मी. चिटकन नाही म्हणून. हां, खाली करपत नाही म्हणून थोडं तेल टाकायचं. आता तवा खाली घेते कारण करपत तापलेला तर पटकन हां. भाजते का? हा पण करपते. हां पीठ करपते गेले ते त्यासाठी खाली तवा घेऊन भाजायचं. आता ह्याच्यात थोडं पाणी गरम करून घेते वरी आमटीत टाकायला. घडीभर होते गरम. दुसरं करते. हाय खोबरं घेतलं भाजून. वाट काढायला घेतली होती की त्याच बरी. थोडा कांदा घालायला भाजायचा.
जरा जास्त भाजलं. हम्म. टमाटे का सर्कल काढून घेते ह्याचं चिरून घेते. चांगलं मऊ निघाले हो. हां मऊ निघाली वारावर तेल लावली की असं चिरून निघते बाजूला. ते कांदा घेते सुरू. लसूण सगळ्या पुड्यामधले वापरून निघाले. आता ह्याला सोलून घेते आणि वाटून घेते. त्याऐवजी ग्रेव्ही करणार आहो का वाटण काढून. हां वाटून त्याच्यावर कलबत्त्यात वाटून काढणार गिरवी सगळी मिक्स करून एकत्र. चिरून घेतले जातात मिक्स करून वाटून घेते. कांदा लसूण टमाटे थोडीशी कोथिंबीर त्याच्यात थोडं मीठ टाकते म्हणजे वाटते लवकर. आता ही झाली वाटून सगळं. जरा काढून घेते एका प्लेटात. सगळं वाटून वाटून झालं हेच. आता आता तेल टाकते गरम करायला. तर कढईत किती वरी तेल गरम होते. लसूण घेतलं खराब. 2-4 पुढे हे लसूण फोडणी टाकायला घेते. थोड्या वाटून 2-4 कोथिंबीर टाकून फोडणी लावली. भाजून घेतलं की कच्चा थोडा वाटून घेते. थोडं वरून टाकण्यासाठी चवी. आता त्याचे पीठ टाकून घेते पाण्यामध्ये. आता मोहऱ्या टाकते मध्ये. तेल तापले मोहऱ्या टाकून घेते. आता थोडी जिरं टाकून घ्यायचं. आता हे वाटण वाटलेलं आहे टाकून घेते. तर हलवून घेते. थोडं परतून घेते चांगलं तेलामध्ये. थोडी हळद टाकते ह्याच्यामध्ये जरा कलर येते. थोडं मीठ पण टाकते थोडं चवीला. शिजते लवकर वाटलं. जरा ह्याला थोडं गरम करून घ्यायचं. ते थोडं शिजून मी त्याच्यात थोडं प्लेट झाकून ठेवते. गरम थोडे वापरते ते मध्ये. भाजी शिजल्यावर छान लागते. एक जण भाकर एक जण भाजी करायला होते.
आता ह्याच्यामध्ये मिरच्या तळून घेतल्यात, यात मीठ भरते थोडं. मिरच्या नकळून घेतल्या का त्याच्यात मीठ भरून घेते. ही भाजी झाली की तव्यात तळून घेते. मी तोंडीला घालते मिरच्या काढून घेते. आता ही झाली परत त्यात मसाले टाकते. इसवडी काळा मसाला आता ह्याच्यात का त्याच्यात सुहाणा घरपूर आंबारी टाकते थोडी थोडी. ही सुहाणा आहे नाही आंबारी थोडी तईसर टाकते. घरपूर टाकून घेऊ थोडं. आता ही मसाल्याचं का खाली बरी केली एका आता मिक्स झाले. ह्याला थोडं आता शिजवून घेते झाकून थोडं थोडं 2 मिनटं. आता हे झाले मसाले सगळे. मसाले मिश्रामध्ये काळ्या तिखट टाकले मिक्स करून चव चांगली लागते. छान लागते भाजी. आमच्या तरी लई सुंदर लागणार आहे. थोडं ठेवते झाकून. आता सगळं शिजून झाले मसाले. हे सगळं सामान शिजून घेतलं. आता ही पाणी टाकते आमटीचं. ही डाळीत मिक्स केलेलं झाली आमटी. आबळ बी आले ओले गावरान छान झणझणीत झाली. थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकते चवीला. जरा चवी ते झाली. आता ही आमटी आणि ह्याच्यात तवा ठेवून ह्याच्यात मिरच्या तळून घेते. तवा गरम झाला का तेल टाकून घेते थोडी मिरच्या तळायला. मिरच्या टाकते खालीवर करून घेते. आमच्याकडे ही आमटी आता मिरच्या तळलेल्या कांदा दिल्या सोबत भाकरी जेवायला भाकरी सोबत असं छान झणझणी जेवण टाकून घेते आणि झाकून घेते जरा. एका साईडला जरा कडक तळली छान लागते मिरची. तेवढी तिखट लागत नाही. पुढे झाकून घेते चांगलं जास्त. झाली आता छान झाली. चला येऊन तुम्ही गेले का. झाल्या आता 2 मिरच्या ताट करून घेते. द्राक्षे कर जेवण. ज्वारीची भाकरी केल्या भात केलाय 2 मिरच्या त्याच्यासोबत आमटी झाली.